नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपल्या नाथाभाऊच्या वावरातनी आपली पार्टी म्हणजेच की पनीरची. आणि व्ह्यू पाहू शकता तुम्ही, जसं काय एखाद्या हॉटेलमध्ये आलो. या वावरातलं वातावरण, तुरी, इकड भाऊच्या वावरात हरभरा, पण हरभरा अजून काय आला नाही खायले. काही दिवसांनी येईल, येऊ डबल आपण, आहे का नाही नाथाभाऊ? बोलावसाल का नाही आम्हाला हरभरा खायले? एवढी सोय व्यवस्था घरच्या. इकडे चालू आहे आपली तयारी, पाहू शकता तुम्ही. या ईश्वर देवळे आता आचारी बनवायचे आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले नाथाभाऊ व सदस्य ज्ञानेश्वर भाऊ देवळे. कार्यक्रमाचे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत, गोपाल देवळे आणि ऋषिकेश ढोबळे. इथे आलो, नाथाच्या वावरात बघू शकता संभार आहे, खूप छान संभार. संभार घ्यायचा आपल्याला, पण घेणार आहोत संभार. कार्यक्रमात अजून दोन मान्यवर उपस्थित झालेले, आदित्य आणि दीपक. तर तुम्ही इकडे तूप पण आणलेलं आहे आपण, कॅटलिक आणि पनीर मसाले विशेष. बघू शकता कशा प्रकारे ग्रेव्ही आपली लाल भडक झालेली आहे, मस्तपैकी तडका लावण्यासाठी. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी सुद्धा टाकलेलं आहे. त्यानंतर परत याच्यामध्ये पनीर टाकले आणि पाणी टाकले की भाजी 10 मिनिटात तयार. दुसरे एक अवकाळी मनुष्य म्हणजेच शिवम राऊत हे सुद्धा आलेले आहेत कार्यक्रमाला उपस्थित. पाटील एकदा त्याला फोन लावून व्हिडिओ कॉल करून बघू शकतो आपले नाथाभाऊ इथे सर्वांना वाटप करतायत भाजी. सर्वांना समान, कुणालाच कमी नाही जास्त नाही. आणि ऋषी पाटील आपले प्लेट धुत आहेत, कारण त्यांना घरून काय आणलं नाही, मग छोट्या प्लेट मध्ये घेतलं. थोडीशी भाजी पातळच केली, कारण त्याची जे रस्सा असते त्याचा ते छान लागत असते पनीरपेक्षा. आणि जेवण पण एक नंबर, कांदा बिंदा सर्वच गोष्टी. इकडे चालू आहे आपले भांडे धुणं. झालेला आहे आपला कार्यक्रम अत्यंत मनमोकळेपणाने पार पडलेला आहे. आपले दीपक पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे बंदोबस्त लावलेला आहे भांड्याचा. जेवण झालं बाकी रेट. मशरूमची भाजी, पनीरची भाजी होती. रट्टावून जेवण झालं भाऊ आता. जेवण झालं बाकी रेट. मशरूमची भाजी, पनीरची भाजी होती. रट्टावून जेवण झालं भाऊ आता. ते उशीर झाला पण राजा, तुम्ही उशीर केला ना, तुमच्या भाकरी राहिल्या. अरे धुपटाचा काय मिळे, धुपटाचा काय मिळे? म्हणते या हे हे आपलं नैसर्गिक धूप. हे असा माणूस आहे आमचा. लेखास तेच ना. आता कसं जेवण झालं पा, एकदम माणसाला थंडी वाजते. बरोबर आहे. ची जे भाजी होती ते लय दिवस झाले वावराकडे आलो होतो मी, गावाकडे. आपले काय म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपासून एकही गावाकडलं वातावरण नव्हतं. आता जे माहोल आला ते विशेष गंभीर. म्हणजे आम्ही 4-5 जणांना ठरवलं होतं, पण बाकीचे पण मित्र आले. आणि आपले नाथाभाऊ एक नंबर आचारी, तर त्याची भाजीचा वास पाहून फक्त ते जेवाय बसले की नाही म्हणे बा भाजी एक नंबर झाली. कारण की आता कसं इथं आपल्याला सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्या चित्त्याची गडबड चालू आहे. त्याच्यामुळं कसं तेवढं तरी आम्ही हिंमत मारली आणि जेवायसाठी वावरत आलो. कारण की मैफिल भरपूर होती आणि चित्ते आला तर आम्ही असं सहज. तर एवढा उशीर व्हायचं कारण फक्त एवढंच आहे की आपलं जे काय पार्टी नेहमी पद्धतशीर राहते, नेहमी परमानंट राहते, ते 9-9:30च्या आत होऊन जाते. तर यावेळेस समजा थोडा हे ज्ञानेश्वर भाऊ देवळे याच्या घरी काही तांत्रिक अडचणी आल्या, त्याचे घरचे जरा बाहेरगावी गेलते, त्यामुळं त्याच्या घरी थोडा लेट झाला पोळ्याचा. तरी त्यांना आम्ही म्हणलं की बुवा आम्ही 2-2 देतो आणि तुम्ही चला. तर तो नाही म्हणत की आम्हीच घेतो आमच्या घरच्या. तर मग त्याच्या घरचे आले, नंतर मग पोळ्या वगैरे झाल्याच्या बाद आम्ही त्यांच्या बरोबर आलो. त्याच्यानंतर मग सुरत नेहमीप्रमाणे
बरं, हरभरा कधी येईल तुमचा, कधीपर्यंत खाईल? बरं आता जवळपास 1.5 महिन्याचा झालेला आहे, अजून आता 1.5 महिन्याने 3 महिन्याचं पीक असते वाटते काय ते. अच्छा अच्छा. हळद आहे आणि आता अंधारात कसं दिसणार नाही तुम्हाला. आता आपण सध्या आपल्या इरीच्या जवळपास आहोत. हो लाईट वगैरे समजा सर्व सेटअप करेल आहे. बरोबर आहे. आजूबाजून परचर बी तुम्हाला चांगला दिसणार आहे. निसर्गरम्य वातावरण आहे एकदम. हा, हे कसं असं तुम्ही बाकीकडे कसं पैसे देऊन बी या गोष्टी घेऊ शकत नाही. नाही नाही बरोबर आहे. हे जे आपली नाईट हे असते वावर जायचं, लेकर समजा मोबाईल नाही पाहायचा, असे थोडंफार करून असं चांगलं वाटते थोडं. हो ना हो ना. असं तुम्हाला वाशिम जिल्ह्यात म्हणजे असं शहरी टाईप कुठे भेटणार नाही नाही बरोबर आहे. आहे ना. म्हणजे पैसे देऊन पण असा निसर्गरम्य वातावरण भेटणार नाही. आणि ते आपल्याला आज आपल्या नाथाभाऊनं दाखवलेलं आहे. कारण त्याच्यावरच आलो, त्यानं आणला लाईट आणला की एकदम असं म्हणजे कोण्या हॉटेलमध्ये आलो जसं काय. कारण इकडे तुरीच्या शेंगाचे झाडं, इकडे हरभरा ही, असं वातावरणच एकदम खतरनाक आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो घरी. आणि आपला व्हिडिओ आणि कसा वाटला ते नक्की सांगा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा चिलहरी. धन्यवाद.